मंडळी, मी देखील झाडांना वेळेवर पाणी देत असते, झाडांना वेळोवेळी खत देते. तरी देखील मात्र झाडाची वाढ काही वाढत नाही. झाडाला चांगली ग्रोथ, नवीन पानं येत नाही, झाडाला फुलं देखील लागत नाही. मग असं वाटतं की समस्या ही वेळोवेळी खत देऊन खतात नाही, तर समस्या ह्या तुमच्या आणि माझ्या कुंडीतील मातीत मात्र असू शकतात. सो आज मी तुम्हाला असे काही लक्षणं मातीची सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही फक्त माती बघून ओळखू शकाल की कुंडीत असलेली माती वापरण्यायोग्य आहे की ती कुंडीतील माती मात्र बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि शेवटी मी असं काही सांगणार आहे की पूर्ण माती देखील आपल्याला बदलायची गरज नाही. फक्त कुंडीतील वरच्या मातीचा थर देखील बदलला तरी देखील मात्र झाडाच्या वाढीमध्ये फरक दिसून येणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहत आहात सिंपल गार्डनिंग मराठी. सो आपण बहुतेक वेळा झाडालाच दोष देत असतो. ज्यावेळेस झाड नर्सरीतून आणत असतो तर हे रोपच खराब आहे किंवा या नर्सरीमधूनच हे कमजोर आलेलं आहे. पण असं एक ना अनेक गोष्टी आपण आपल्या मनाशी ठरवत असतो, पण अनेक वेळा खरी समस्या ही झाडात नसते तर मातीमध्ये असते. एकदा मातीची गुणवत्ता कमी झाली की कितीही चांगलं खत झाडाला दिलं तरी देखील मात्र त्याचा उपयोग हा झाडाला होत नसतो. चला तर मग एक एक लक्षण हे मातीचं समजून घेऊया. त्यातील सर्वात पहिला पॉइंट, जर तुमच्या कुंडीतील माती दगडासारखी घट्ट झालेली आहे का, एकदा मात्र नक्कीच तपासून पहा. बऱ्याच वेळेस नर्सरीतून आणलेली झाडं जी काही अशा प्रकारच्या ब्लॅक कलरच्या कुंडीत येत असतात किंवा प्लास्टिक बॅग मध्ये देखील येत असतात, ग्रो बॅग मध्ये येत असतात. सो त्यांची देखील जी माती असते ती लालसर असते, घट्ट झालेली असते, अगदी दगडासारखी माती असते. सो अशा वेळेस ती माती दगडासारखी कडक झालेली असेल आणि त्या मातीत बोट आत जात नसेल तर मात्र ही खून किंवा हे लक्षण चांगलं नाही. सो असं का होतं? कारण सततचा पाऊस आणि त्या पावसानंतर कालांतराने मातीतील छोटे छोटे कण एकमेकांना चिकटतात किंवा कंटिन्यू पाणी देत राहिल्यामुळे देखील मुळांना हवा मिळत नाही. सो लक्षात ठेवा, मुळांना फक्त पाणी नाही तर ऑक्सिजन देखील तितकाच आवश्यक असतो. माती घट्ट झाली की मुळांची वाढ मात्र त्याच ठिकाणी थांबत असते आणि वरच्या बाजूला झाडांची वाढ ही कमी होत असते. जर तुमच्या कुंडीत अशी घट्ट माती असेल, बोटही आत जात नसेल तर मात्र झाडाला खत देण्याआधी ती माती हलकी करणं आवश्यक आहे. यानंतर मंडळी, पॉइंट नंबर 2, जे की पाणी मातीमध्ये जात नाही किंवा लगेच कुंडीतून खाली निघून जात असं. तुम्ही झाडांना पाणी घातलं तर काही वेळेस त्या वरचा वर साचत असतं किंवा अशा प्रकारे झाडांना पाणी घातल्याबरोबर सडनली ते कुंडीच्या बाहेर देखील निघून जात असतं. तर दोन्हीही जी काही परिस्थिती आहे ती मात्र चुकीची आहे. बऱ्याच वेळेस झाडांना पाणी आपण देत असतो तर ते मात्र वरच्या वर साचत असतं. सो पहिल्या प्रकारात माती ही इतकी घट्ट झालेली असते की पाणी आत मात्र लवकर शिरत नाही आणि दुसऱ्या प्रकारात जे की झाडाला पाणी देताच ते कुंडीच्या बाहेर निघून जात असेल तर त्या ठिकाणी मात्र मातीची रचना ही पूर्णपणे खराब झालेली आहे. त्या मातीमध्ये कोकोपीट असो, कंपोस्ट असो किंवा ऑर्गॅनिक कुठलेही कंपोनंट असो, ते मात्र जवळपास संपलेले असतात. सो अशा वेळेस दोन्ही वेळा झाडाला योग्य प्रमाणात ओलावा मिळत नाही. म्हणून पुढच्या वेळी झाडाला पाणी घालताना फक्त झाडाकडे नाही तर पाणी हे कसं वाहत आहे हे देखील मात्र नक्कीच तपासून घ्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे रोज झाडांना पाणी लागतंच. यानुसारच हवामान किंवा वातावरणातील बदल, सीझन हे न बघता मात्र रोजचं कामाप्रमाणे आपण झाडांना पाणी घालत असतो. पण ही सवय मात्र आपली चुकीची ठरत असते. यानंतर पॉइंट क्रमांक 3, जो की आहे मातीतून दुर्गंधी येते. जर कुंडीच्या मातीमधून कुजल्यासारखा किंवा खराब वास येत असेल तर मात्र ही मोठी अशी वॉर्निंग आहे. याचा अर्थ मातीमध्ये जास्त ओलावा आहे किंवा कुंडीचा ड्रेनेज देखील योग्य नाही आणि त्या ठिकाणी मात्र झाडाची रूट्स ही कुजायला सुरुवात झालेली असू शकते. सो अशा वेळेस अनेक जण काय करतात, आणखी झाडामध्ये किंवा कुंडीमध्ये खतं घालत असतात, पण याने समस्या ही वाढू शकते. सो सर्वात आधी कारण शोधा, माती तपासा, ड्रेनेज तपासा आणि गरज असेल तर मात्र कुंडी काही दिवस कोरडी होऊ द्या.
तर मंडळी, आतापर्यंत आपण 3 अशा गोष्टी पाहिल्या आणि यापुढे अजून अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्याने जी काही लक्षणं आहेत ती अधिक धोकादायक आहेत. म्हणजेच पानं पिवळी झाडाची का पडत असतात, झाडाला खतं दिली तरी देखील फरक का पडत नाही, मातीवर पांढरा थर दिसत असतो, म्हणजे ते नेमकं काय असतं. अनेकांना वाटतं की ती बुरशी आहे, पण अनेक वेळा हा थर म्हणजे खतातील आणि पाण्यातील क्षार हे मातीवर जमा झालेले असतात. सो तुम्ही पाहू शकता की जर कुंडीत झाडाला पाणी जास्त झाले, रूट्स कुजायला लागले, तर मात्र अशी पानं ही गळायला लागत असतात. हीच पानं त्या ठिकाणी कुजत असतात आणि कालांतराने त्या ठिकाणी बुरशी देखील तयार होत असते. सो अशा वेळेस मात्र झाडाला पाणी कमी करणं, कुंडीची स्वच्छता ठेवणं तेवढंच गरजेचं देखील आहे. मंडळी, आता वळूया की जी काही कुंडीत किंवा मातीवर पांढरा थर दिसतो तो नेमका काय असतो. अनेकांना वाटतं ही बुरशी आहे, पण अनेक वेळा हा थर म्हणजे खतातील आणि पाण्यातील क्षार असतात, हे साल्ट असतात, जे की मातीवर जमा झालेले असतात. हे जास्त काळ जिवंत राहिले तर मात्र मातीची गुणवत्ता मात्र कमी होत असते. याने झाडांच्या मुळांना देखील त्रास होत असतो आणि खताचा परिणाम देखील कमी होत असतो. सो अशा वेळेस वरचा थर हा आपल्याला कुंडीतून काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा नवीन जे काही सेंद्रिय माती आहे किंवा पॉटिंग मिक्सचर असेल ते मात्र घालणं गरजेचं आहे. सो याचा हा चांगला असा उपाय देखील असू शकतो. आणि यासोबतच मंडळी, बऱ्याच वेळेस काय होतं की पाण्यात हे क्षार जास्त असतात, म्हणून आपण इंडोर प्लांट जे असतात त्यासाठी मात्र जर तुम्ही जे काही प्युरिफाईंग वॉटर असतं, फिल्टर वॉटर असतं, त्याचा जर तुम्ही वापर केला तर मात्र या समस्या तुम्हाला दिसून येणार नाही. बऱ्याच लोकांना झाडं लावायची आवड असते, पण लो मेंटेनन्स झाडं म्हटली म्हणजे त्या ठिकाणी इनडोअर प्लांट्स येत असतात. आणि बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की इनडोअर प्लांट्सची जास्त केअर केली नाही, त्यांना मेंटेनन्स कमी असतो, ते भरपूर दिवस चालतात, पण असे नर्सरीवाले सांगतात आणि घरी आल्यावर मात्र तीच प्लांट जगत नाही. सो त्यामागे सर्वात मोठं रिझन हेच असतं की तुम्ही जे काही झाडांना इंडोर प्लांट्सला पाणी देत असता ते जर जास्त क्षारयुक्त असेल तर मात्र अशा वेळेस ती झाडं तग धरत नाही. सो तुम्ही देखील आजपासून इंडोर प्लांटसाठी मात्र प्युअर पाणी किंवा फिल्टर असलेलं पाण्याचा जर वापर केला तर त्यांची जी काही ग्रोथ आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवून येईल. शिवाय जे काही असा पांढरा थर जमा होत असतो तो देखील मात्र दिसणार नाही. यासोबतच बऱ्याच वेळेस मातीवर शेवाळ येत असतं. तर हे मातीवर शेवाळ का येतं, तर मंडळी, जर मातीचा वरचा थर हिरवा दिसत असेल, त्यावर शेवाळ दिसत असेल किंवा पांढऱ्या बुरशीसारखा थर दिसत असेल तर मात्र घाबरण्याची गरज नाही, पण याला दुर्लक्ष देखील करू नका. याचा अर्थ बहुतेक वेळा माती ही सतत ओली राहत असते, त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची कमतरता असते किंवा हवा देखील खेळती राहत नाही. सो हे शेवाळ झाडाला नेहमीच डायरेक्ट नुकसान करत नाही, पण मात्र आपल्याला एक इशारा देत असतो, एक वॉर्निंग देत असतो की माती जास्त वेळ ओलसर आहे. सो अशा वेळेस झाडाला पाणी देण्याचं अंतर वाढवा. बऱ्याच वेळेस वरचा जो काही थर असतो तो देखील तुम्ही कुंडीचा हलका केला किंवा त्याला हलवत राहिले, 8 ते 10 दिवसांनी माती खाली वर करत राहिले, त्या ठिकाणी एअर सर्क्युलेशन झाली तरी देखील मात्र ही समस्या कमी होण्यास मदत होत असते. आणि यासोबतच मातीचा थर तर हलका केला, पण कुंडीला थोडा वेळ ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी मात्र नक्कीच ठेवा. सो मंडळी, या ठिकाणी मी जी काही नर्सरीमधून झाड आणलेलं होतं त्याची माती कशी होती ही तर तुम्ही सुरुवातीला पाहिली. सो या ठिकाणी त्याची मी रिपोर्टिंग करून घेत होती आणि काही कुंडीतील झाडं जी खराब व्हायला लागलेली होती, माती घट्ट झालेली होती, ती देखील मात्र आता रिपोर्टिंग करून घेत होती. आता यासोबतच तुम्हाला एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्या कुंडीमधली माती ही किती वर्षापासून तुम्ही वापरत आहात किंवा ती किती वर्ष जुनी झालेली आहे. जर तिला 2 ते 3 वर्ष जुनी झालेली असतील आणि फक्त तुम्ही त्यावर खत घालत असाल तर मात्र मातीची जी काही रचना आहे ती बदललेली असण्याची शक्यता असते. सो न्यूट्रिशन मातीतील कमी झालेली असता, माती ही घट्ट होत असते आणि जे काही
पोषण द्रव्य साठवण्याची मातीची कॅपॅसिटी असते ती देखील मात्र कमी होत असते. सो अशा वेळेस झाडाला तुम्ही अशा वेळेस तुमचं कुंडीतील झाड कितीही मजबूत असेल तरी देखील मात्र त्याच्या वाढीवर हा परिणाम होऊ शकतो. आणि जर तुमच्या कुंडीतील झाड मात्र वीक असेल तर मात्र ते त्या ठिकाणीच खराब व्हायला मदत होत असते. सो मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का मग प्रत्येक वेळी पूर्णच कुंडीतील माती बदलायची का? तर त्यावर उत्तर आहे नाही. जर तुम्ही फक्त कुंडीतील वरचा खराब झालेला भाग किंवा 4 ते 5 इंच एवढी जर कुंडीतील माती काढून त्या ठिकाणी नवीन पॉटिंग मिक्स घातलं तेवढं देखील मात्र त्यासाठी पुरेसं आहे. आणि हो मंडळी, तुम्ही म्हणाल की आता आपण कुंडीतील जुनी माती काढली आणि नवीन पॉटिंग मिक्सचर कसं तयार करायचं, त्यामध्ये कुठल्या घरगुती गोष्टींचा वापर करायचा किंवा पॉटिंग मिक्स तयार करताना त्याचा रेशो कसा असायला हवा, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या रिगार्डिंगचे मी बरेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहे. शिवाय प्रत्येक व्हिडिओमध्ये मातीची रचना कशी असायला हवी, रेशो कसा असायला हवा हे देखील मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सो तुम्ही अजूनही गुलाब असो, जास्वंदी असो, तुळस असो, त्या कुंडीमधली माती व्यवस्थित तपासलेली नसेल आणि तुमच्या कुंडीमध्ये जर झाड जगत नसेल, फुलं येत नसतील तर त्याला मात्र कारणीभूत ही तुमची कुंडीतील माती असू शकते. हे कारण मात्र नेहमी लक्षात ठेवा. सो आज तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या सर्व कुंडींमधील माती तपासून घ्या आणि वरच्या वर झाल्यास 2 ते 3 इंच जी माती आहे ती देखील बदलून घ्या. आणि हो मंडळी, यासोबतच जर तुमच्या मातीला सतत दुर्गंधी येत असेल, कुंडीतील झाडाची मुळं जी आहे ती कुजलेली असतील किंवा त्या कुंडीचा ड्रेनेज पूर्ण खराब झालेला असेल किंवा माती ही अनेक वर्ष म्हणजे जवळपास मागचे 4 ते 5 वर्ष ते झाड त्याच कुंडीमध्ये आहे आणि त्याची माती जर बदललीच नसेल तर मात्र ते झाड पूर्णपणे रिपॉटिंग करणं देखील सगळ्यात चांगला पर्याय आहे. सो आज आपण मंडळी पाहिलं की माती खराब झाली आहे किंवा नाही, किंवा कुंडीतील माती किती दिवसांनी किंवा किती अंतराने बदलावं हे आज आपण पाहिलं. मंडळी लक्षात ठेवा, झाडं खराब होण्याआधी माती आपल्याला संकेत द्यायला सुरुवात करत असते आणि हे संकेत जर आपण वेळेवर ओळखले तर कोणतंही झाड मात्र पुन्हा जोमाने वाढू शकतं. पण माती खराब झाली असेल तर ती कशी सुधारायची आणि ती कशी ओळखायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण पाहिलेलं आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. शिवाय तुमच्या गार्डनिंग लवर फ्रेंड्ससोबत किंवा ज्यांना झाडं लावायची आवड आहे त्यांच्यासोबत मात्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची झाडं खराब होण्याच्या जे काही मार्गावर असतील ते कमी व्हायला सुरुवात होईल. आणि हो मंडळी, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा सिंपल आणि सायंटिफिक प्रूफ असलेले जे काही गार्डनिंग विषयीची माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत करत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या देखील कोणत्या झाडाच्या कुंडीतील माती खराब झालेली आहे आणि तुम्ही ती कशी ओळखली हे मला मात्र नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या आणि झाडांची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.